नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी दातार, मानसोपचार तज्ञ, भारती हॉस्पिटल, पुणे। आज परीक्षांच्या निकालाचे तणाव निवारण याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। परीक्षांच्या मौसमामध्ये शाळा, कॉलेज आणि स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच प्रकारच्या भावना जसे कुतूहल, काळजी ते अगदी निराशा आणि भीती अशा विविध भावना आपल्याला बघायला मिळतात। तर याचे तणाव निवारण कसे करायचं त्याचं आता आपण थोडंसं जाणून घेऊया। तर याची पहिली पायरी म्हणजे विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असतात तेव्हाच त्यांना परीक्षांचं किंवा निकालाची एक भीती त्यांच्या मनात बसलेली असते। त्याच्यामुळे अभ्यासाचा जो दर्जा असतो किंवा त्याला लागणारा जो वेळ किंवा कॉन्सन्ट्रेशन असतं ते बऱ्याच विद्यार्थ्यांचं कमी होतं। तर या तणाव निवारणाचा मुख्य मुद्दा असा आहे की अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी त्या प्रोसेसकडे किंवा त्यांच्या नियंत्रणातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडेच फक्त फोकस किंवा लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षांच्या निकालाच्या बाबतीत असणारी त्यांच्या मनातली भीती ही आपसुकच कमी होते। दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेचा निकाल हा विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आयुष्याबद्दलचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा निकाल आहे असं वाटत असतं। खरी गोष्ट म्हणजे कुठल्याही परीक्षेचा निकाल की ज्याचं ज्ञानाचा ते प्रयत्न करत आहेत त्याच्या बाबतीत असणारा तो एक फीडबॅक किंवा त्यांचं अवलोकन हे त्या कोर्ससाठी असतं। त्याच्यामुळे तो विद्यार्थ्यांनी जर परीक्षांचा निकाल हे त्यांच्या उणीवा किंवा त्यांची जी शक्तिस्थानं आहेत ते समजण्याची ती एक संधी आहे असा जर सकारात्मक विचार केला तर पुढील प्रयत्नांना त्यांना निश्चितच चालना मिळू शकते। जर ती स्पर्धात्मक परीक्षा असेल किंवा त्या निकालाला दुसरा पर्याय नसेल तर आहे तो निकाल स्वीकारून आत्ता त्यांच्या भोवती काय पर्याय उपलब्ध आहेत त्या बाबतीत विद्यार्थ्यांनी पुढचा किंवा वर्तमान आणि पुढचा असा विचार करून हे पुढची पावलं टाकली पाहिजेत। असाच विचार करूनही जर विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारच्या भावना जसे की नैराश्य आणि वारंवार होणारी चिंता किंवा कुठले तीव्र मानसिक पडसाद उमटत असतील तर जरूरच विद्यार्थ्यांनी मानसोपचार तज्ञ, काउन्सिलर, समुपदेशक यांची मदत घेऊन आपल्या मनामधला असणारा ताण हा व्यक्त करून त्याचे निवारण स्टेप वाईज कसे करायला हवं त्याचं निश्चितच मार्गदर्शन घेतलं तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो। तर या काही टिप्स आहेत जेणेकरून विद्यार्थी परीक्षांच्या निकालाला सामोरं जाऊ शकतात। धन्यवाद।